समर्थाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात्। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे पेठवडगाव शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ यांच्या देवगिरी निवासस्थानामध्ये आज श्री दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थांची पालखी प्रस्थान होत असते। या पालखीच्या दर्शनासाठी वडगाव व पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थितीत असतात। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पालखी दर्शन सोहळा आणि भक्तिमय कार्यक्रम पूजा अर्चा संपन्न झाली। पालखी दर्शन बरोबरच 5000 लोकांचा महाप्रसाद वाटप केला गेला। संपूर्ण यादव आघाडी व सर्व कार्यकर्ते यांनी श्री गुलाबरावजी पोळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ पालखी दर्शन सोहळा अतिशय सुंदर व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आला। यादव आघाडीच्या सर्वेसर्वा सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ आणि चिरंजीव करणसिंह गुलाबरावजी पोळ हे या येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे स्वागत करून स्वतः महाप्रसादाचे वाटप करत होते। तसेच पालखी दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक नागरिकांचे माजी पोलीस आयुक्त गुलाबरावजी पोळ साहेब हे स्वागत करत होते। या पालखी दर्शन सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते। स्वामी समर्थांच्या या कार्यक्रमामध्ये महाप्रसादाबरोबरच तिथे भक्तिगीतांचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला होता। सर्वांनी अगदी भक्तिभावाने या आनंद घेतला होता। माजी नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ ह्या धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतुल्य कार्य करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याच्या किंबहुना महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्या आहेत। विविध क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले कार्य अमूल्य आहे। त्यांच्या निस्वार्थ भावनेने केलेले कार्याचे कौतुक सर्व पंचक्रोशीतून होत आहे। कृपा सिंधु दया सागरा गंध तूची रंग तूची धरती अंबरा संकटात बळ देई पाठीशी उभी राही रख रख त्या उन्हातली सावली माऊली माझी स्वामी समर्थ माऊली। शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठ, वडगाव।